नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुद्र एज्युकेशनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलच्या ज्या जागा निघालेल्या आहेत या जागांच्या भरतीचा सिलेबस आणि परीक्षा पद्धतीविषयी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता पॅटर्न अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. This recruitment examination shall be conducted as per the syllabus and pattern of examination prescribed by the Department of Post. Pattern and syllabus of examination will be the same for both the examinations for the post of postman or mail guard and multitasking staff. पोस्टमन मेलगार्ड हे एक पद मानलेलं आहे, तर मल्टीटास्किंग हे दुसरं पद मानलेलं आहे। या दोन्ही पदांचे वेगवेगळे पेपर होणार आहे। हाऊएवर द लेवल ऑफ एक्झामिनेशन फॉर पोस्टमन मेलगार्ड विल बी 12 स्टँडर्ड. पोस्टमन मेलगार्ड या पदाचा जो पेपर होणार आहे त्या पदाची काठिण्य पातळी 12वी इयत्ते इतकी असणार आहे। फॉर मल्टीटास्किंग स्टाफ विल बी 10 स्टँडर्ड. मल्टीटास्किंग पदासाठी पेपरची जी काठिण्य पातळी असणार आहे ती इयत्ता 10वीच्या काठिण्य पातळी इतकी असणार आहे। सेपरेट ऑनलाइन एक्झामिनेशन्स विल बी कंडक्टेड ऑन डिफरंट डेट्स फॉर रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ पोस्टमन मेलगार्ड अँड मल्टीटास्किंग स्टाफ. पोस्टमन मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग या पदांसाठी होणारी जी परीक्षा आहे ही वेगवेगळ्या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे। आता बघूया पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन. दोन्ही पदांसाठी जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्या परीक्षेमध्ये एकूण 3 पेपर घेतले जाणार आहे। पहिला जो पेपर आहे हा कॉम्पिटिटिव्ह ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असा असणार आहे। या पेपरला एकूण 100 गुण देण्यात आलेले असून या पेपरमध्ये बहुपर्यायी प्रश्न हे असणार आहे। प्रश्नपत्रिकेची जी भाषा आहे ही इंग्रजी, हिंदी आणि लोकल लँग्वेज अर्थात आपली मराठी या भाषेमधून सुद्धा पेपर हा असणार आहे। प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहे। एकूण 90 मिनिटांचा हा पेपर असणार आहे। या पेपरचा जो सिलेबस आहे तो बघूया। पेपर 1 साठी जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये जनरल अवेअरनेस अर्थात जनरल नॉलेज सामान्य ज्ञानावर आधारित 30 प्रश्नांचा समावेश या पेपरमध्ये असेल। एकूण प्रश्न 100 असतील तर 100 प्रश्नांपैकी 30 प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञानावर आधारित विचारल्या जाणार आहे। सामान्य ज्ञानामध्ये जे टॉपिक दिलेले आहे ते आहे इंडियन जिओग्राफी अर्थात भारतीय भूगोल, भारताचा जो भूगोल आहे यावर 4 ते 5 प्रश्न किंवा 4 ते 8 प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। दुसरा जो घटक दिलेला आहे तो आहे सिविक्स अर्थात नागरिकशास्त्र। नागरिकशास्त्रावर आधारित 4 ते 8 प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकेत असू शकतो। तिसऱ्या घटकामध्ये जनरल नॉलेज पूर्ण सामान्य ज्ञान, कदाचित भारताचं सामान्य ज्ञान यामध्ये विचारले जाऊ शकते। पुढचा घटक आहे इंडियन कल्चर. इंडियन कल्चर म्हणजे भारतीय संस्कृती अँड फ्रीडम स्ट्रगल, भारतीय स्वातंत्र्याचा लढा यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। शेवटचा घटक यामधला एथिक्स अँड मॉरल स्टडी यावर सुद्धा 4 ते 8 प्रश्न विचारले जाऊ शकतात। पहिल्या पेपरमधील जो बी घटक दिलेला आहे तो आहे बेसिक अर्थमॅटिक. अंकगणिताचा हा पेपर असणार आहे, अंकगणिताचा हा घटक असणार आहे। या घटकावर आधारित 40 प्रश्नांचा समावेश या पहिल्या पेपरमध्ये असणार आहे। यामध्ये सुद्धा प्रत्येक घटकावर 4 ते 8 प्रश्न विचारले जातील असं आपल्याला सांगितलेलं आहे। 4 to 8 क्वेश्चन्स फ्रॉम इच टॉपिक.
अंकगणितामध्ये पहिला जो घटक दिलेला आहे तो आहे बॉडोमास, ब्रॅकेट्स, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. ब्रॅकेट कंसावर आधारित काही प्रश्न असतील, क्रम दिलेला असेल, एखादी मालिका दिलेली असेल, त्या मालिकेवर आधारित काही प्रश्न असतील, भागाकार असेल, गुणाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, अशा प्रकारे बॉडोमासवर आधारित ज्या वेगवेगळ्या पदावल्या असतात, कंचे भागू बेव, अशा प्रकारे कंसाचा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी यावर आधारित हे प्रश्न यामध्ये असू शकतात. दुसरा घटक आहे पर्सेंटेज अर्थात शेकडेवारी. शेकडेवारीवर आधारित 4 ते 8 प्रश्नांचा समावेश या पेपरमध्ये असेल. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा जो घटक दिलेला आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस अर्थातच नफा आणि तोटा. या घटकावर सुद्धा 4 ते 8 प्रश्नांचा समावेश या पेपरमध्ये असणार आहे. डी जो घटक आहे तो आहे सिंपल इंटरेस्ट ऑब्लिक कंपाऊंड इंटरेस्ट. सरळ व्याजावर आधारित प्रश्नांचा समावेश यामध्ये असेल. नंतर आहे ॲव्हरेज. ॲव्हरेज अर्थात सरासरी. विविध घटकांची सरासरी आपल्याला काढायची असते. सरासरीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, ते आपण सिलेबस घेत असताना बघूया. पुढचा घटक दिलेला आहे टाइम अँड वर्क अर्थात काळ किंवा वेळ व काम यावर आधारित 4 ते 8 प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकेत असेल. पुढच्या घटकामध्ये टाइम अँड डिस्टन्स अर्थात काळ किंवा वेळ व अंतर यावर आधारित काही प्रश्न यामध्ये विचारले जातील. शेवटचा घटक आहे अंकगणितामधील तो आहे युनिटरी मेथड अर्थातच एकमान पद्धतीवर आधारित प्रश्नांचा समावेश यामध्ये असेल. पहिल्या पेपरमधील सी जो घटक आहे तो आहे रिझनिंग अँड ॲनालिटिकल एबिलिटी अर्थात बुद्धिमत्तेवर आधारित किंवा तार्किक क्षमतेवर आधारित 30 प्रश्नांचा समावेश या पहिल्या पेपरमध्ये असणार आहे. यामध्ये बोथ वर्बल अँड नॉन वर्बल टाईपचे प्रश्न आपल्याला यामध्ये येतील. आकृत्या असू शकतील किंवा शाब्दिक उदाहरणं बुद्धिमत्तेचे हे सुद्धा यामध्ये विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे पहिला जो पेपर आहे तो एकूण 100 गुणांचा आणि 100 प्रश्नांचा 90 मिनिटांचा हा पहिला पेपर असणार आहे. मल्टीटास्किंग आणि पोस्टमन मेलगार्ड या दोन्ही पदांसाठी पहिला पेपर सेम असणार आहे अर्थात काठिण्य पातळीमध्ये मात्र फरक हा राहणार आहे. दुसऱ्या पेपरमध्ये लोकल लँग्वेज टेस्ट असं आपल्याला दिलेलं आहे अर्थात आपली जी मराठी भाषेची चाचणी आहे ती या पेपरमध्ये घेतल्या जाणार आहे. क्वालिफाईंग कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अर्थात कॉम्प्युटरवर आधारित संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश यामध्ये असणार आहे. त्यासोबतच अँड पेन पेपर फॉर डिस्क्रिप्टिव्ह पार्ट यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचा तर समावेश असणारच आहे, सोबत डिस्क्रिप्टिव्ह पार्ट सुद्धा आपल्याला यामध्ये विचारल्या जाणार आहे. या दुसऱ्या पेपरला एकूण 60 गुण असणार आहे. 45 मिनिटांची दुसऱ्या पेपरची चाचणी असणार आहे. यामध्ये इंग्लिश टू लोकल लँग्वेज अँड व्हाईस वर्सा अशा प्रकारे हे क्वेश्चन पेपरमध्ये मराठी भाषा इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहे. बघूया दुसऱ्या पेपरमध्ये काय सिलेबस आपल्याला दिलेला आहे. एकूण 45 मिनिटांचा 60 गुणांचा हा पेपर असणार आहे. 4 वेगवेगळे टॉपिक सिलेबसमध्ये दिलेले आहे. पहिलं आहे ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज. इंग्रजी शब्द आपल्याला दिलेले असतील, तेच आपल्याला मराठीमध्ये ओळखायचे आहे किंवा त्यांचं मिनिंग वगैरे विचारलेलं असेल. अशा प्रकारचे 15 प्रश्न आपल्याला प्रत्येकी 1 मार्कांसाठी 1 गुणांसाठी विचारले जाणार आहे. प्रश्नांचं जे स्वरूप आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन अर्थात आपल्याला विचारले जातील. 4 किंवा 5 पर्याय असू शकतात, त्यापैकी एक योग्य तो अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असेल.
दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू मराठी शब्द आपल्याला दिलेला असेल, मराठी शब्दाचं इंग्रजी भाषांतर काय असेल ते आपल्याला ओळखायचं आहे। यामध्ये सुद्धा 15 प्रश्नांचा समावेश असेल आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण दिला जाईल। मल्टिपल चॉईस क्वेश्चन अर्थात याचं सुद्धा स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचंही असणार आहे। 4 किंवा 5 पर्यायांपैकी योग्य असा एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तिसरा जो घटक दिलेला आहे तो आहे लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज इन 80 to 100 वर्ड्स। लेटर रायटिंग अर्थात पत्र लेखनावर आधारित हा प्रश्न असणार आहे आणि तो सुद्धा इन लोकल लँग्वेज आपल्या मराठी भाषेत मातृभाषेमधून आपल्याला 80 ते 100 शब्दांचं एक पत्र लिहायचं आहे। 1 क्वेश्चन टू बी अटेम्प्ट आउट ऑफ 3 ऑप्शन। 3 पर्याय दिलेले असतील, 3 पर्यायांपैकी एका पर्यायावर आपल्याला किंवा एका विषयावर आपल्याला पत्रलेखन लिहायचं आहे। यासाठी 15 गुण आपल्याला दिलेले आहे। ही आपली अगदी जमेची बाजू आहे विद्यार्थी मित्रांनो। 15 गुण आपण अगदी अचूक जर व्यवस्थित आपण पत्रलेखनाचा सराव केला तर 15 गुण आपण पदरात पाडून घेऊ शकतो। पुढचा जो घटक आहे तो आहे पॅराग्राफ or short essay in local language in 80 to 100 words। हा जो घटक आहे हा सुद्धा अगदी आपल्या फेवरचा घटक आहे। वरचे 15 मार्क आणि हे 15 मार्क असे 30 मार्क अगदी आपल्या हातातील मार्क आहे। हे मार्क अगदी जाताच कामा नाही। यामध्ये एक उतारा लिहायचा आहे किंवा थोडक्यात छोटासा निबंध आपल्याला आपल्या मातृभाषेत आपल्या मराठीमध्ये 80 ते 100 शब्दांमध्ये दिलेल्या 3 विषयांपैकी एक विषय निवडून त्यावर आपल्याला एक पॅरा लिहायचा आहे किंवा एक छोटासा निबंध आपल्याला लिहायचा आहे। अशा प्रकारे पेपर 2 चा हा सिलेबस दिलेला आहे। आता बघूया पेपर 3। तिसरा जो पेपर आहे तो आहे डाटा एंट्री स्किल टेस्ट। संगणकावर आधारित डाटा एंट्री आपल्याला टायपिंग वगैरे विचारलेली असेल ती टायपिंग वेळेच्या आत आपल्याला करून द्यायची आहे। हा जो पेपर आहे क्वालिफाईंग ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही असणार आहे। संगणकावर आधारित कॉम्प्युटरवर आधारित हा पेपर आहे। एकूण 40 गुण आपल्याला दिलेले आहे। 20 मिनिटे या पेपरसाठी असेल आणि टायपिंग कोणती असेल तर इंग्लिश टायपिंग आपल्याला करायची आहे। तर अशा प्रकारे स्किल टेस्ट ऑफ डाटा एंट्री फॉर 20 मिनिट्स ऑन कॉम्प्युटर डाटा एंट्री ऑफ 2000 की डिप्रेशन्स प्लस मायनस 5% अर्थात जी अचूकता आहे ती 95% इतकी अचूकता आपल्याला द्यायची आहे। 5% आपल्या चुका चालू शकतात परंतु किमान 95% अचूकता आपल्याला द्यायची आहे। अशा प्रकारे एकूण 200 गुणांची ही आपली परीक्षा होणार आहे। पहिला जो पेपर आहे तो 100 गुणांचा, दुसरा पेपर 60 गुणांचा, तिसरा पेपर 40 गुणांचा असे एकूण 200 गुण परीक्षेसाठी ठेवण्यात आलेले आहे। एक नोट दिलेली आहे सिलेबसच्या खाली, पेपर 1 shall be conducted for the post of A. postman mail guard and B. multitasking staff separately on different dates for all eligible candidates। पेपर 1 हा पोस्टमन मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग या दोन्ही पदांसाठी सेपरेटली ऑन डिफरंट डेट्स वेगवेगळ्या दिवशी वेगळा असा पेपर दोन्ही पदांसाठी घेतला जाणार आहे। आणि तो कोणत्या उमेदवारांसाठी घेतला जाणार आहे तर ऑल एलिजिबल कॅन्डिडेट, जे सर्व विद्यार्थी की जे पात्र ठरलेले आहे परीक्षेसाठी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा पहिला पेपर आहे। तर बोथ पेपर 2 and पेपर 3 shall be conducted for post of postman mail guard and multitasking staff separately on different dates only। या शब्दावर मी विद्यार्थी मित्रांनो लक्ष केंद्रित करा। only
फॉर द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट, अर्थात पहिल्या पेपरमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले अशाच विद्यार्थ्यांसाठी दुसरा आणि तिसरा पेपर हा घेतला जाणार आहे. आणि म्हणून पहिल्या पेपरला अतोनात असं महत्त्व आपण सर्वांनी दिलं पाहिजे. पहिल्या पेपरचा जो सिलेबस आहे हा सिलेबस विचारात घेऊन त्याचा भरपूर सारा अभ्यास करून आपल्याला परीक्षेसाठी तयार व्हायचं आहे. कारण पहिला पेपर सगळ्यांसाठी असला तरी दुसरा आणि तिसरा पेपर मात्र फक्त जे विद्यार्थी पहिला पेपर क्वालिफाईंग करतील, उत्तीर्ण करतील अशाच विद्यार्थ्यांसाठी पुढची पायरी ही असणार आहे. देअर विल बी अ मिनिमम टाइम गॅप ऑफ 1 hour बिटवीन पेपर सेकंड अँड पेपर थर्ड. म्हणजे दुसरा आणि तिसरा हा जो पेपर आहे दोन्ही पदांचा वेगवेगळ्या दिवशी होणार आहे. पण दुसरा आणि तिसरा म्हणजे पोस्टमन मेलगार्ड या पदाचा पेपर पहिला दुसरा आणि तिसरा पेपर हा एकाच दिवशी की ज्यामध्ये 1 तासाचं अंतर असणार आहे. तसंच मल्टीटास्किंग या पदाचा पेपर एका विशिष्ट दिवशी की ज्या दिवशी पोस्टमन पदाचा पेपर असणार नाही अशा दिवशी घेतला जाईल. पेपर सेकंड आणि पेपर थर्ड यामध्ये किमान 1 तासाचा गॅप हा असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पोस्टमन मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग या पदांचा सिलेबस आहे, परीक्षेचं स्वरूप आहे. आशा करतो तुम्हा सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल, समजली असेल. समजली नसेल तर कमेंट्स करा. जो घटक समजला नसेल तो पुन्हा समजून देण्याचा प्रयत्न करेल. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पेपर 1 मधील जो सिलेबस आहे गणिताचा असेल किंवा पहिला जो भाग आहे भारतीय भूगोल असेल तर हा जो सिलेबस आहे हा सिलेबस क्रमानुसार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. जे गरजू विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा.